जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नमस्कार मंडळी, मी करिश्मा वाबळे आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करते करिश्मा हिट्स या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत एक खास सोहळ्याबद्दल, तो म्हणजे तुकाराम बीज. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की हा दिवस का महत्त्वाचा आहे, तो कसा साजरा केला जातो आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे. मंडळी, तुम्हा सर्वांना माहीतच असेल की श्री संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील थोर संत, कवी आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे प्रवर्तक होते. त्यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून समाजाला भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचा जन्म सन 1608 साली पुणे जिल्ह्यातील देहू गावात झाला. श्री संत तुकाराम महाराजांचे वडील बोलोबा व त्यांची आई कंथा यांचे कुटुंब पारमार्थिक वृत्तीचे होते. लहान वयातच आई वडिलांचे निधन झाल्याने त्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यांनी किरकोळ व्यापार करून आपली उपजीविका चालवण्याचा प्रयत्न केला, पण सतत संकटांनी त्यांना घेरून ठेवले. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आल्यामुळे त्यांनी भक्ती मार्गाची कास धरली. विठोबाच्या भक्तीत रंगून त्यांनी अनेक अभंग लिहिले, जे आजही महाराष्ट्रात भक्तिभावाने गायले जातात. त्यांनी सामाजिक विषमता, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला. त्यांनी जवळपास 4,500 अभंग रचले, जे तुकाराम गाथा या ग्रंथात संग्रहित आहेत. त्यांचे अभंग अत्यंत सोप्या भाषेत भक्तिरसपूर्ण आणि समाज सुधारणेचा संदेश देणारे आहेत. श्री संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाला नवा जोम दिला. त्यांनी पंढरपूरच्या विठोबाची भक्ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या प्रभावामुळे वारकरी संप्रदाय अधिक बळकट झाला. श्री संत तुकाराम महाराजांचे सन 1649 मध्ये जिवंत वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. देहू गावात त्यांची समाधी आहे आणि तिथे दरवर्षी त्यांची पुण्यतिथी तुकाराम बीज म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. तुकाराम बीज हा दिवस फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीला साजरा केला जातो, जी सामान्यतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येते. या दिवशी महाराष्ट्रातील विविध भागात, विशेषतः देहू येथे तुकाराम महाराजांच्या जीवन आणि कार्याचे स्मरण केले जाते. देहू येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिरात विशेष पूजा, अभंग, गायन, कीर्तन आणि पालखी सोहळ्यांचे आयोजन केले जाते. भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमांचा आनंद घेतात. श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची विशेष पूजा केली जाते आणि अभिषेकही केला जातो. संपूर्ण दिवस आणि रात्र अभंग गायन आणि कीर्तनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात स्थानिक आणि प्रसिद्ध कीर्तनकार सहभागी होतात. श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीतून गावातून फिरवल्या जातात, ज्यामध्ये भक्तगण उत्साहाने सहभागी होतात. भक्तांसाठी अन्नदानाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये प्रसादाचे वितरण केले जाते. तुकाराम बीज साजरी करण्यामागील उद्दिष्ट त्यांच्या शिकवणींचे आणि विचारांचे स्मरण करणे आहे. त्यांच्या अभंगांमध्ये मानवतेचे, प्रेमाचे आणि समतेचे संदेश आहेत, जे आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरतात. या उत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे प्रसार आणि प्रचार केले जाते, ज्यामुळे समाजात आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांची वृद्धी होते. श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांच्या भक्तांनी त्यांच्या पुण्यतिथीचे स्मरण करण्यासाठी तुकाराम बीज साजरी करण्यास सुरू केली. कालांतराने हा उत्सव महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा बनला आहे. श्री संत तुकाराम महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते एक सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांचे विचार, शिकवण आणि अभंग हे आजही आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करणारे आहेत. तुकाराम बीज हा केवळ एक दिवस नाही, तर भक्तीचा, निष्ठेचा आणि मानवतेचा उत्सव आहे. आता विसावा देहाचा, सांभाळावा वाटे राजा.
करावे आता चिंतन विठोबाचे चरण. तर मित्रांनो, मी आशा करते की आपणही या सोहळ्यात सहभागी व्हाल. अशाच भक्तिमय आणि ऐतिहासिक विषयांवर आम्ही आणखी माहिती घेऊन येत राहू करिश्मा हिट्स या यूट्यूब चॅनलच्या पुढच्या भागामध्ये. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, कमेंटमध्ये बोला विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.